नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी प्रदीप फडतरे. राष्ट्रशक्ती न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपली माऊलीची पालखी काही अंतरावरतीच इथं मुक्कामी आहे. आपण त्या गावामध्ये आलेलो आहेत. एका वडापाव चालवणाऱ्या चाच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. चाचा नमस्कार. नमस्ते. नाव काय आपलं? नाव मुबारक युसुफ सय्यद. मी नेरा गावाचा रहिवासी आहे. चाचा, किती वर्षापासून झालं तुम्ही इथं हा व्यवसाय करता? मी पहिले केळीचा व्यापार करायचो, केळी आंबा. ते आम्ही काय करायचो, मुद्दल आपली झाली की राहिलेल्या वारकऱ्याला माल वाटून टाकायचा. नफा आपला मुद्दल आली, नफ्याचा माल वारकऱ्याला वाटायचा. एक माणसाची एक माणुसकी म्हणून एक वारकऱ्याला आपण वाटायचं. आता आम्ही वडापावचा चालू केलेला आहे. पाण्याच्या बाटल्या काही आहे, चहाचं काय आहे. थोडं मुद्दल काढून 1000-2000 मिळाले, राहिलेले आम्ही वारकऱ्यांना पाणी बाटली मोफत आपलं देतो सहकुशीने, एक माणुसकी दृष्टीने. तर किती वर्ष झालं चाचा तुम्ही ह्या उद्योगामध्ये आहेत? मी लहानपणापासून हेच व्यवसाय आहे आमचा, दुसरं काही नाही. बरोबर. साधारणतः गावामध्ये सकाळपासून किती वारकरी आले असतील? आता कमीत कमी 1-1.5 लाख तर ज्यादा गेले असतील. कमीत कमी माऊलीच्या पालखीवर कमीत कमी 4 ते 5 लाखाच्या वर पब्लिक असते. आधीच्या वारी आणि आताच्या वारीत काय फरक वाटतो? पहिल्या वारीत माणसं कमी असायची, आता भरपूर येतात पब्लिक. आणि हसी खुशीनी सगळे गुणभावाने सगळं समाभावाचे धर्माची लोक एकत्र येऊन आम्ही सगळे कार्यक्रम ह्या करत आहे. आणि माऊलीचं बरं सगळी लोक गुणाने जातात. आता जे तुम्ही वारकऱ्यांना जी काय मोफत सेवा देताय त्यामागे काय भावना किंवा उद्देश काय? एक माणुसकी दृष्टीने, एक पुण्याच्या हिशोबाने आमचा हेतू एकच आहे की माणसाची माणुसकी ही राहिली पाहिजे शेवटपर्यंत. ना हिंदू आहे ना मुसलमान आहे, सब आपण एक इंसान आहे. तर आता माऊलीची पालखी सकाळी किती वाजेपर्यंत इथं प्रस्थान होईल? 11 पर्यंत इथं निर्यात येते. 3ला इथने पाय धुवून जाते आमच्या नदीतनी, नेरा नदीतने. लोणंद मुक्काम असते. तिथने पुढं रिंगण असतं. तिथं चांदोबाचा लिंब म्हणून आहे, तिथं रिंगण होतं. मग नंतर पण ती पालखी एक मुक्काम असेल किंवा 2 मुक्काम त्याच्यावर अवलंबून असेल. पालखी ह्याच रस्त्याने किती वर्ष झालं जाते? मला कमीत कमी 30 ते 35 वर्ष झाले मी पाहतो इथने. ह्याच्या अगोदर MH4 पासून ती पालखी मार्गाने अशी ते पंढरपूर मार्ग जात होती. आता 30-35 वर्ष झाले का ह्या रस्त्यातून? हा, ज्यादा झाले असेल साधारण, पण मला कळत असं त्या हिशोबाने. तरी साधारणतः चाचा, तुम्ही जो संदेश देताय वारकऱ्यांना, अशा वेगवेगळ्या काय म्हणजे तुमच्यासोबत घडलेल्या घटना आहेत का वारकऱ्यांच्या? म्हणजे रात्री बेरात्री एखाद्याची मदत म्हणून आम्ही पुष्कळ गावातल्या लोकांनी केली. म्हणजे काय कोणाचं पाय दुखत असेल तर त्यांना उचलून नेणे, किंवा बा कुणाला काय अडचण आली किंवा एखादा अत्याचार होत असेल किंवा खिसे पाकटवाला कोण मारत असेल तर आम्ही डिपार्टमेंटला सांगतो, बाई ही व्यक्ती अशी आहे, त्या बिचाऱ्यांचं त्याचं होऊ नये. एक 4-2 रुपये ते संघ आणणारी माणसं असतात. आणि त्याच्यातनी ते खाया पियाचं जर यांनी घेऊन गेलं ते बिचारे काय करणार? बरोबर आहे. आता साधारणतः तुमचे सकाळपासून म्हणजे तुमच्या या धंद्यामध्ये किती वडापाव गेले असतील सकाळपासून? 250-300 वडापाव विकले असेल, एक 500-600 चहा विकले असतील. पुन्हा पाण्याची बॉटल कमीत कमी 30 बॉक्स विकले. वारीला एवढे जातात? वारीच्या अगोदर ती पावसाला एवढे जातात का? वाराच्या अगोदर एवढं व्यवसाय नाही, आम्ही फक्त पालखी पुरतं एक सेवा करतो. म्हणजे पालखीच्या आधी तुमचा वडापावचा गाडा, त्याच्यानंतर आम्ही ज्यूसचं दुकान असतं आमचं तिथं गावामध्ये. ज्यूस मग चालू, ज्यूसचं दुकान चालू. वारी आली का वडापाव? वारी आली की वडापाव, चहा हे वारकऱ्यांची आपली एक सेवा म्हणून करायचं. असं नाही की नुसते आम्ही सेवा करतो, आमचा मोबदला बी आम्ही त्यातनी काढून घेतो. आपण बघितलं आता उद्योगासोबत आपला छंद जोपासताना वारकऱ्यांची सेवा सुद्धा करणं हे लोकांचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य ना धर्म, जात, पंथ न बघता अनेक प्रकारच्या जाती धर्माचे लोक एकमेकाला मदत करत असतात. कॅमेरामन गणेश देशमुख सह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज.